म्हणून जगायचंय, मुलाला चांगला मुलगा म्हणून जगायचंय आणि जगत असताना समाजाने काही तुम्हाला जे काही भूमिका दिल्या त्या भूमिका निभवायच्या. जन्माला आल्यामुळे ते कोणातरी आईचा मुलगा असेल, कोणत्यातरी बापाचा मुलगा आहे, जन्माला आला म्हणून तो मुलगा झाला. म्हणून मुलगा झाल्यामुळे त्याची नैतिक जबाबदारी आहे की त्या आई वडिलांनी त्याचं जे संगोपन केलं, आई वडिलांनी जे काही माझ्यासाठी केलं त्या देण्यासाठी मी मुलगा या नात्याने माझी कर्तव्य आणि जबाबदारी मी निभवली पाहिजे. मुलगी म्हणून मी जन्माला आली, म्हणून मुलगी म्हणून माझे कर्तव्य मला निभवायचे आहे. आणि मुलगी असल्यानंतर कधी कधी माझा कोणासोबत तरी लग्न होईल आणि लग्न झाल्यामुळे मी कोणाची तरी पत्नी होईल आणि पत्नी झाल्यामुळे मी कोणाची सून झाली आणि हे सुनेचं नातं, काकूचं नातं, हे सर्व नातं दिल्यानंतर त्या कुटुंबाने मला आईचं नातं दिलं. असं ह्या नात्याला चांगल्या प्रकारची भूमिका निभवण्याचं काम हा धम्म सांगतोय. धम्म म्हणजे काय? चांगलं जीवन तुम्ही स्वतः जगावं आणि जगताना इतरांना कळावं की असं जीवन मी पण जगावं. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तथागतांनी म्हटलंय, जसं तथ्य असेल, जसं दिसतं तसंच पहा आणि तेच अनुकरण आचरण करा. डोळ्यांनी दिसतं वेगळं आणि कानाने ऐकतो वेगळं असं होऊ नये. म्हणून तथागताचा अर्थ होतो ज्याच्या तथ्य जी गोष्टी आहे जशाला तशालाच आपण मानणे आणि त्या गोष्टीचा अनुकरण आचरण करणे आणि ती आपल्या जीवनात उतरवण्याचं काम करणे. एकदा काय झालं, एका ठिकाणी काही